लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे नांदगाव मधून। नांदगाव येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यालयासमोर दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने बिरसा मुंडा यांना अभिवादन करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये अनेक आदिवासी बांधवांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आदिवासी जागतिक दिनानिमित्ताने नांदगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यालयासमोर अनेक आदिवासी समाज बांधवांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रदीप मोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष श्रावण पवार, धनगर आघाडी तालुका अध्यक्ष अमोल बेंडके, भास्कर बागुल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदिवासी युवक तालुका अध्यक्ष राहुल पवार, वाल्मिक सादवे, मातंगत आघाडी तालुका अध्यक्ष राजाभाऊ गुढेकर, दादाभाऊ गरुड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विजय महाले, शांताराम खैरे, रोहिदास खैरे, रामचंद्र मोरे, बबन सोनवणे आदींच्या उपस्थितीत राहुल पवार, समाधान पिंपळे, बाळा गायकवाड, लहू गायकवाड, शांताराम गायकवाड, अर्जुन गायकवाड, वैभव बेंडके, हिरामन पवार, बिरू पवार, गोकुळ मोरे, किरण गायकवाड, समाधान गायकवाड, रोहित गायकवाड, अनिल मोरे, सचिन सोनवणे, नारायण मोरे, भाऊसाहेब कृष्ण आदींसह कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।